नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आज्ञार्थी वाक्यांचं ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस कशा प्रकारे केलं जातं याबद्दल माहिती घेतली. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला कोर्स संदर्भात पण बोललो आहे. मी फ्री बॅच चालू करतो आहे. एका महिन्यात आपण मला जरूर संपर्क करायचा आहे. तो व्हिडिओ बघून 1 महिना निशुल्क मी आपल्याला शिकवणार आहे. चला आता पुढचा चौथा जर ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये किंवा ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात जर लेटने झालेली असेल, लेट शब्दच जर ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये आला असेल आणि अशा वाक्यामध्ये प्राय सब्जेक्टसुद्धा म्हणजे कर्तासुद्धा असेल, तर अशा वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना लेटच्या जो ऑब्जेक्ट असतो, लेटच्या ऑब्जेक्टच्या अगोदर बाय यू लावायचं. उदाहरण 4 बघा. तर उदाहरण 4 काय होतं? तर उदाहरण 4 असं होतं की लेट हिम इट अ मँगो. हे ॲक्टिव्हचं वाक्य. आणि पॅसिव्हमध्ये करताना काय झालं बघा, लेटने त्याची जागा सोडली नाही. लेट अ मँगो बी इटन बाय हिम म्हणजे बाय अगोदर आलं आणि त्यानंतर लेटच्या जे सब्जेक्ट होतं तिकडे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जे लेटच्या नंतर सब्जेक्ट होतं ते इकडे ऑब्जेक्ट झालं आणि त्याच्या अगोदर फक्त बाय लागलं. लक्षात आलं? आता पुढचं लक्ष द्या की आपण उदाहरण क्रमांक 3 पाहिलं. त्याच्यामध्ये गो हे अकर्मक क्रियापद असताना सुद्धा त्याचा आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये प्रयोग केला. कारण मागे मी तुम्हाला नियम सांगितले होते की अकर्मक क्रियापदाचं म्हणजे इनट्रान्झिटिव्ह व्हर्बचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. तर गो हे अकर्मक असं नाही तर पॅसिव्ह व्हॉइस का झालं? त्याचं कारण असं आहे की प्लीजचा वापर इथे मुख्य क्रियापदासारखा म्हणजे मेन व्हर्ब सारखा झाला असल्यामुळे आणि गोचा प्रयोग इथे आपण इन्फिनिटिव्ह म्हणजे डबल पार्ट ऑफ स्पीचमध्ये इन्फिनिटिव्ह व्हर्बल नाउन सारखाच्या रूपामध्ये झाल्यामुळे इन्फिनिट आणि गोच्या अगोदर इन्फिनिटिव्हचं चिन्ह टू हे लपलेलं असल्यामुळे इथे त्याचं काय झालं, ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर होऊ शकलं. लक्षात आलं? आता पुढील उदाहरणे तुम्ही सोडवायचे. सराव संच तुमच्यासाठी. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू पॅसिव्ह व्हॉइस. डू धिस वर्क. ओपन द बॉक्स. Shut the door. Call him. Do not make a noise. Always speak the truth. Never tell a lie. Respect your elders. Don't insult the weak. Do not beat your sister. Do not abuse your friends. Please go there. Please sit down. Please eat the fruit. Let me read a book. Let me write a letter. Let him have it. Let us help him. Let me catch you. Let me catch a monkey. Let her buy this pen. Give the order. Enter by this door.
पुढे पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जे वरती नियम दिलेले आहेत, आता पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये करा असं जर मी म्हणालो तर अशा वेळा काय करायचं, तर वरती जे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण वाक्य केले त्याचे नियम उलटे करायचे. म्हणजे सब्जेक्टला ऑब्जेक्ट करायचं, ऑब्जेक्टला सब्जेक्ट करायचं. त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट लागलेले जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ते पण काढून टाकायचे. अशा प्रकारे तुम्ही पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करू शकता. आशा करतो मी दिलेली माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल. आपल्याला पोळ्याच्या गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया अशाच एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.